नमस्कार. आज आपण बनवूया गवारीची भाजी, गवार फली की सब्जी. तर ह्यासाठी मी गवारी चांगली स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्यात ती 25 मिनटासाठी भिजवून आता ती एका चाळणीत मी काढून घेते. हे बघा, हे मिठाचं पाणी आहे आणि साध्या स्वच्छ पाण्याने आपण ही धुवून घेऊया. आता गवारी अप्रतिम ही जी भाजी तयार होते बरं का, आणि पटकन पण होते. तर आता ही भाजी आपण काय करूया, नळाच्या पाण्याखाली घालून आता स्वच्छ धुवून घेऊया. एका कढईत आता आपण ही गवारी पहिला टाकूया आणि ह्याचं थोडंसं पाणी जे आहे हे सगळं आटेपर्यंत ह्याला व्यवस्थित आपण परतवून घेऊया. मग काय करायचं, तेल टाकायचं, थोडंसं तेल, 1 टेबलस्पून, आणि त्यात ही गवारी चांगली मस्त भाजून घ्यायची. आता ही गवारीला बारके बारके एकदम छोटे छोटे डाग पडायला पाहिजेत, स्पॉट करपवायची नाही. ही भाजी एकसारखी आपण अशी परतवत राहायची आणि भाजल्यामुळं गवारीची चव वाढते. तर आता एका आपण कुकरच्या डब्यात आपण ही भाजी ट्रान्सफर करून घेऊया आणि ह्याच कढईत आपण काय करूया, ह्यासाठी तडका करूया. त्यासाठी तेल घ्यायचं, मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची, मग कट केलेला कांदा घालूया. कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचं. मस्तपैकी. मग आता ह्यात हिंग, 1 चिमूटभर हिंग घालायचा, म्हणजे चव आणि परत वाढते तेलात घातल्यामुळं. हे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, हे पण या तेलातच परतून घ्यायचं. ही गेली हळद, अर्धा टेबलस्पून, आणि आपली ही भाजून घेतलेली गवारी. आता हिला आपण शिजवत बसायचं नाही. कुकरला मी भात डाळ लावलेला आहे, त्यासोबतच कुकरच्या डब्यात ही भाजी मी काढणार आणि 3 शिट्या काढणार. झाली आपली भाजी. ह्याच्यावर तुम्ही मीठ घालायचे आणि हे शेंगदाण्याचा कूट 2 चमचे. शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर घालू नका. मी पण शक्यतो टाकत नाही, कारण तेल घातलेलं असते. परत शेंगदाण्याचं कूट म्हणजे ऑइल जास्त होते, मग फॅट वाढते शरीराचं. तर आता हे एका डब्यात काढायचं आणि कुकरला 3 शिट्या काढायच्या. झाली तुमची गवारीची भाजी रेडी खाण्यासाठी. कसा कलर दिसते बघा गवारीच्या भाजीचा, आणि पटकन होते पण. हे भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता. ह्याची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कमेंटमध्ये तुम्हाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.